आज ना खूप मोठा अनर्थ टळला आहे. जय शिवराय. मी दिलीप. तर मी संध्याकाळी गेलेली संजीवनी माचीवर सनसेट घ्यायला. तर संजीवनी माचीवरून रिटर्न येताना मला रस्त्यातच फोडचा दिसला. म्हणजे झालं असं की रात्र झालेली आणि मी फ्लॅश नव्हता लावला आणि माझ्या पायात चप्पल होती. तुम्हाला माहिती आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी शूज घातलेच नाही. मी चप्पलवरच ट्रेक करते आहे. तर ट्रेक करताना म्हणजे जी तटबंदी आहे ना, तटबंदीला लागून तो होता आणि माझा पाय आणि त्याचा तोंड एकाच ठिकाणी. म्हणजे माझं लक्ष नव्हतं. ॲक्च्युली माझी चुकी आहे. माझा पाय त्याच्या तोंडापाशी पडला. पण प्रॉब्लेम असा झाला, म्हणजे चांगली गोष्ट अशी झाली की त्याने हालचाल केली. त्याने मला बाईट नाही केला, त्याने त्याची हालचाल केली आणि त्याची हालचाल झाल्यानंतर मला कळालं की इथे काहीतरी आहे. तेव्हा मी मोबाईल काढला आणि फ्लॅश लावून पाहिलं तर एवढा मोठासा. तर जे कोणी राजगडावर येईल त्यांनी फक्त काळजी घ्या. म्हणजे 2-3 दिवस झालेत हे गारवा पडतोय ना, त्याच्यामुळे खूप सारे साप आहेत बाहेर पडतात. मे बी खूप गरमी होती आणि आता संध्याकाळचा जो गारवा सुटतोय त्यानंतर बरेचसे साप बाहेर पडत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, खूप सारे ट्रेकर्स आत्ता ट्रेक करतात ह्या सीझनमध्ये. जे रात्रीचा ट्रेक करतो आपण, सकाळचा पहाटेचा व्ह्यू बघायला. तर जेवढे कोणी ट्रेक करत असाल त्यांनी फक्त एकदम प्रॉपर स्वतःची काळजी घ्या. शूज घालून जा. माझ्यासारखी चुकी नका करू. ॲक्च्युली माझी चुकी आहे, पण मला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी चप्पल घालून फिरते. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आज खूप मोठी गोष्ट टळली आहे, कारण का आपण किल्ल्यावर आहोत आणि फोडचा खूप विषारी आहे. सगळ्यांना माहिती आहे की त्याचा परिणाम काय होतो तोच बाईट केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर जे बाईट केलं असतं तर किती मोठी गोष्ट झाली असती. म्हणजे गडावरून मला खाली जाता जाता काय घडलं असतं वी डोंट नो. त्याच्यामुळे खूप चांगलं झालं आहे. महाराजांचा आशीर्वाद आहे माझ्या मागे, त्यासोबतच बाप्पाचा आशीर्वाद आहे. सो आज खूप मोठी गोष्ट घडणारी टळली आहे. असं काही झालं नाही आहे. खूप नशीबवान समजते, कारण का म्हणजे लिटरली मी ते फील केलं आहे की त्याचं तोंड आणि माझा पाय सेम सिच्युएशनला होता. फक्त त्यांनी त्याची हालचाल केली मला बाईट न करता. हे माझं खूप मोठं भाग्य होतं आणि त्याच्यातून माझं जे काही होतं ते टळलं आहे. सो खूप छान झालं आणि खूप चांगलं ट्रेक झाला आहे राजगडचा. तुम्ही देखील या. फक्त स्वतःची काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. चांगला दणका भेटला असता आज मला. डायरेक्ट खाल्लास, पोचलीच नसती खाली. तोच हल्ला तेव्हा मला कळालं.